हे आहेत कैलास म्हेत्रे. नाशिक शहरातल्या सद्गुरुनगर परिसरातल्या कृष्णा होम या 4 मजली इमारतीत ते राहतात. 2012 मध्ये त्यांनी एकूण 35 लाख रुपयात या बिल्डिंग मधली ही सदनिका विकत घेतली. पोझिशन घेताना सदनिका मोजली असता 150 स्क्वेअर फुटानं कमी निघाली. सेफ्टी टँक नकाशात होती तिथं नव्हती. पार्किंग एरिया सुद्धा कारसाठी नव्हता. विशेष म्हणजे पार्किंगसाठी 2 लाख रुपये वेगळे घेण्यात आले होते. म्हेत्रे यांनी बिल्डर आर्किटेक्ट यांना या प्रकरणी विचारणा केली असता दोघांनीही हात वर केले. महापालिकेत विचारणा केली तेव्हा बिल्डिंग पाडावी लागेल अशी भीती त्यांना घालण्यात आली. अखेर त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करत माहिती काढायला सुरुवात केली. तेव्हा धक्कादायक माहिती बाहेर यायला लागली. कागद काढले तर असं सापडलं की त्यात जे फोटो दाखवते ते सेप्टिक टँकचे जे ड्रेनेज फोटोज आहेत ते दिलेले होते. आणि मग आम्ही आरटीआय मध्ये गेलो. आरटीआय मध्ये आम्हाला प्रॉपर उत्तर मिळालं नाही. म्हणताना आम्ही परत फर्स्ट अपील मध्ये गेलो. ज्या दिवशी फर्स्ट अपील होती त्याच दिवशी बिल्डरने इथं खोदायला चालू केलं. मग त्याच्यामुळे हे कळतंय की एनएमसीचे लोक पण यात सहभागी आहेत. बिल्डिंगचं प्रत्यक्ष बांधकाम आणि नकाशावरचं बांधकाम यात तफावत आहे. वरच्या मजल्याचं बांधकाम परवानगी नसतानाही केलंय. महापालिकेत परवानगी घेताना वेगळा नकाशा, मंजुरीसाठी वेगळा नकाशा आणि प्रत्यक्षात ग्राहकाला मिळाला तो वेगळाच असा सगळा प्रकार होता. महापालिकेनं कंप्लीशन दिलं मात्र ते काहीही न बघताच कंप्लीशन मध्ये स्क्वेअर फीट कमी दिले गेले आणि जास्त पैसे लावले गेले. त्यात बिल्डिंगचं हे जे कॉमन स्पेस आहे हे इलिगली त्यांनी खाली जो फ्लॅट काढलेला आहे त्यांना तो विकला गेलेला आहे. ऍक्च्युली हा ओपन स्पेस हा कॉमन असतो, सगळ्या मेंबर्सचीच असतात. त्यात सुद्धा यांनी इथं साईडला गेट लावून आणि तिकडे भिंत बांधून त्यांनी हे विकत घेतलं. अशा अनेक गोष्टी समोर आल्यानं सर्व सदनिकाधारक ग्राहक न्यायालयात गेले. 3 वर्षांच्या लढ्यानंतर अखेर न्यायालयानं बिल्डरला 66 लाखांचा दंड ठोठावलाय. प्रत्येक सदनिकाधारकाला 11.5 लाख व्याजासह देण्याचे आदेश देत महापालिकेच्या कारभारावरही ताशेरे ओढलेत. धरले की एरियामध्ये कमी आहे, त्याच्यामुळे दे आर डेफिशियन्सी इन सर्व्हिस आहे. त्याच्यामुळे प्रत्येक फ्लॅटवाल्यांना 11% 12% व्याज पण द्यावा आणि तेवढं व्याज म्हणून प्रत्येकांना कॅल्क्युलेशन आता आजच्या रेटप्रमाणे 11.5 लाख रुपये प्रत्येकाला द्यावा, बिल्डरने द्यावा असं करून 6 फ्लॅटवाले ते 6 फ्लॅटच्या लोकांची केस दाखल केली. आयुष्यामध्ये घरासारखी गोष्ट एकदाच होते. सर्वसामान्यांसाठी तर घर घेणं ही एक मोठी गोष्ट मानली जाते. मात्र घरं घेताना बिल्डर्सच्या भूलथापांना बळी न पडता प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.